विरार पूर्व के फूलपाड़ा वार्ड क्रमांक 7 में बहुजन विकास आघाड़ी के नवनिर्वाचित नगर सेवक निषाद चोरगे ने क्षेत्र का व्यापक निरीक्षण किया। इस दौरान उन्होंने गली मोहल्लों, सड़कों और नालों का जायजा लिया, जहां कई स्थानों पर सुधार और मरम्मत की जरूरत महसूस की गई। निषाद चोरगे ने इस समस्याओं को गंभीरता से लेते हुए जल्द ही इन सभी कार्यों को दुरुस्त करने का निर्णय लिया है। साथ ही उन्होंने शमशान भूमि का भी निरीक्षण किया, जहां हीटर रूम, पानी की कमी और अन्य सुविधाओं को लेकर व्यापक कदम उठाने की बात कही। आपको बताते चलें कि निषाद चोरगे एक अनुभवी और सक्रिय जनप्रतिनिधि हैं, जो पहले भी नगर सेवक रह चुके हैं और वर्तमान में वसई विरार शहर महानगर पालिका की आरोग्य समिति के सदस्य के रूप में कार्यरत हैं। स्थानीय लोगों का मानना है कि उनके इस दौरे के बाद क्षेत्र में विकास कार्यों को नई गति मिलेगी। अब देखना होगा कि इन योजनाओं पर कार्य कितनी जल्दी शुरू होता है और जनता को इसका लाभ कब तक मिलता है। PTV9 न्यूज़ के लिए विरार पूर्व से मैं सलीम शेख। सच दिखाना ही हमारा काम है। ये टेम्पररी आपके कर देंगे और उसको बना देंगे तो हो जाएगा, ऐसे ही रहेगा। तो फिर प्राइवेट नहीं है, सब पानी भरते हैं इसमें। अभी जब से आदमी बना पता नहीं, इतना सब बिल्डिंग है, तुम मालूम नहीं पता? पता है, तुमको क्या पता है? पता है। निषादची काय म्हणणं, ज्या प्रकारे प्रभाग क्रमांक 7ची आपण प्रत्येक ठिकाणी पाणी केली, स्मशानभूमी असो, गटर नाला असो किंवा रस्ता असो, सर्व ठिकाणी आपल्याला समस्या पाहायला भेटते, काय म्हणणार? आता कसं आहे, पावसाळ्यापूर्वी ही नालेसफाई केली पाहिजे की अख्ख्या आपल्या फुलपाडा विभागा असो किंवा मंडलपाडा विभाग, सर्व ठिकाणी ही नाल्यांमध्ये जी दुर्दशा झालेली आहे त्याची पाहणी आज केलेली आहे आणि त्याची आज सभेमध्ये किंवा आपला विषय तो सांगून लवकरात लवकर ती साफसफाई झाली पाहिजे या माध्यमातून आपण त्याची पाहणी केलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त जो स्मशानभूमीचा जो विषय सांगितला त्याच्यामध्ये पण आपण ऑलरेडी अगोदर पण स्मशानभूमीच्या विषयामध्ये चर्चा झालेली आहे, महासभेमध्ये तो विषय झालेला आहे। त्याच्याबद्दल असं सुशोभित असं स्मशानभूमी तयार करण्याचा असा उद्देश होता आमचा महानगरपालिकेच्या माध्यमातून। आमचं जेव्हा आम्ही निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान लोकांना सांगत होतो त्या दरम्यानच आम्ही ठरवलेलं की अतिशय सुंदर अशी स्मशानभूमी झाली पाहिजे आणि त्याची आज पाहणी केली। जी गॅसची शेगडी आहे ती पण लवकरात लवकर काही चालू करून आणि लोकांना अवेअरनेस करून देण्यासाठी की बाबा तिकडे गॅस दहनमध्ये पण तुम्ही लोकांनी बॉडी दहन करायला पाहिजे, असे बरेच विषय आहेत। त्या विषयात बरेच टॉयलेटचा विषय आहे जे अजूनपर्यंत चालू नाही झालं, ते आम्ही बघायला गेलो। असे बऱ्याच विषयाची आम्ही पाहणी केली आणि लवकरात लवकर ती कामं पूर्णत्वात व्हावी यासाठी आम्ही ते बघत आहोत। ज्या परिसरात आपण फिरले, रस्ते बघितले असेल, छोटे छोटे रुंद रस्ते आहेत, त्याला अजूनपर्यंत चांगलं करण्यात नाही आलंय। लोकांची मागणी आपल्याकडनं कशा प्रकारे आपण त्यांना पुढे चांगलं काम करून देणार, काय म्हणणार? 100% लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे, ते लोकांचं काम करण्यासाठीच निवडून दिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यांची कामं करण्यासाठी कटिबद्ध आहोत। त्यांनी सांगितलेले प्रत्येक कामं आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करणार। छोट्या छोट्या गल्लींमधली गटारं असो, काही असो, आम्ही आज बरेच विषय केलेले आहेत। अशा नेहमी आपण त्या विषयात चर्चा आणि फेरे करतोच आणि लोकांचे विषय ऐकून त्यांना कसं काय आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करता येईल या संदर्भात आम्ही 100% करणार आहे। तर ज्या प्रकारे विरोधी पक्ष म्हणून बीजेपी आहे आणि मोठे आवाज उचलत असतात, त्यासाठी आपण कशा प्रकारे त्यांनाही आवाहन करणार? ठीक आहे, विरोधी पक्षाचं काम आहे, आवाज आघाडीच काम करते, त्याच्यामुळे लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे। हे अख्ख्या वसई तालुक्याला माहिती आहे। विरोधी पक्षाला त्यांचं काम करून दे, आम्ही आमचं लोकांचं काम करत राहणार।